IPL सुरू झाली की प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफची गणितं तयार होत असतात. अगदी IPLच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोणता संघ प्लेऑफ्समध्ये खेळणार हे फिक्स होत नसलं तरी जसजशी लीग स्टेज संपायला लागते तसतसं प्लेऑफची गणितं क्लिअर होऊ लागतात. असंच एक प्लेऑफचं गणित सध्या बुधवारी झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंटच्या सामन्यानंतर स्पष्ट झालंय. या सामन्यात हैदराबादनं लखनौचा मोठ्या फरकानं पराभव केला आणि याचा थेट फटका मुंबई इंडियन्सला बसल्याचं दिसतंय. ते नेमकं कसं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. सुरुवातीला हैदराबाद आणि लखनौच्या सामन्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ. या सामन्यात लखनौनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 164 धावा केल्या होत्या. हैदराबादच्या सलामी जोडीनं अर्थात ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी नाबाद हे लक्ष्य केवळ 58 चेंडूत पार केलं. यावेळी ट्रॅव्हिस हेडनं 30 बॉल 89 तर अभिषेक शर्मानं 28 चेंडूत 75 धावा केल्या आणि लखनौला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादच्या या मोठ्या विजयानंतर मुंबई इंडियन्सचं प्लेऑफ्स पर्यंत पोहोचण्याचं आव्हान संपुष्टात आलंय. त्यामुळे या IPLच्या प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडणारा मुंबई हा पहिला संघ ठरलाय. याचं नेमकं गणित काय आहे ते सुद्धा समजून घेऊ. लखनौ विरुद्धच्या विजयानंतर हैदराबादला 2 गुण मिळाले. यामुळे त्यांचे एकूण गुण सध्या 14 असून ते गुणतालिकेत 3ऱ्या क्रमांकावर आहेत. हैदराबादनं हा सामना 10 विकेट्स आणि 62 चेंडू राखत जिंकला. त्यामुळे हैदराबादचा नेट रन रेटही आता चांगलाच वाढलाय. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. त्यामुळं हैदराबादचा संघ हा 14 गुणांसह थेट 3ऱ्या स्थानावर विराजमान झालाय आणि त्यांनी जवळपास प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवलाय. पण यामुळे मुंबई इंडियन्सची सर्व गणितं बिघडली आहेत. लखनौच्या संघाला या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे सध्या 12 गुण आहेत. पण आता लखनौचे अजून 2 सामने बाकी आहेत. यामध्ये लखनौ आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना सर्वात महत्त्वाचा असणार आहे, कारण या दोन्ही संघांचे समान 12 गुण आहेत. या सामन्यात कोणताही संघ जिंकला तर त्याचे 14 गुण होतील किंवा हा सामना जर पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांचे 13 गुण होतील. दुसरीकडे मुंबईच्या संघाचे आता 8 गुण आहेत आणि त्यांचे फक्त 2 सामने बाकी आहेत. यामुळे हे दोन्ही सामने जरी मुंबई इंडियन्सच्या संघाने जिंकले तरी त्यांचे 12 गुण होतील. विशेष म्हणजे लखनौ आणि दिल्ली वगळता सध्या पॉइंट्स टेबलमध्ये 4थ्या स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्सचेही 12 गुण आहेत. याशिवाय चेन्नईचे आणखी 3 सामने बाकी आहेत. अशा परिस्थितीत चेन्नईनं 3 पैकी किमान 1 सामना जिंकल्यास चेन्नईचा संघ 14 गुणांसह मुंबईच्या पुढे जाताना दिसतो. त्यामुळे हैदराबादने लखनौवर विजय साकारल्यामुळे मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आल्याचं आता समोर आलंय. मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली असली तरी त्यांच्या उर्वरित 2 सामन्यांमध्ये खेळाडूंच्या प्रदर्शनावर चाहत्यांची नजर असणार आहे. मुंबईचा संघ प्लेऑफ्समध्ये पोहोचू शकत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर आता त्यांचे खेळाडू आणखी आक्रमक खेळ करू शकतात. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या आणि उर्वरित इतर संघांची गणितं बिघडवण्याचं काम सध्या मुंबई करू शकते. मात्र कितीही झालं तरी यंदाच्या IPLच्या आधीपासून मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर होत असलेली टीका पाहता या अपयशानंतर मुंबईचा मॅनेजमेंट हार्दिकच्या नेतृत्वाबाबत कोणता निर्णय घेणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. हे सगळं होत असताना वर्ल्ड कप फायनल नंतर ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडनं पुन्हा एकदा रोहितच्या चाहत्यांना खोल जखम दिली आहे आणि आता ही जखम रोहित आर्मीला यंदाच्या T20 विश्वचषकात भरून काढत ट्रॅव्हिस हेडचा पुरेपूर बदला घेण्याची संधी मिळणार आहे. असो, IPLच्या प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबईचं आव्हान संपुष्टात येण्याचं कारण काय? तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.